राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमच्या लाडक्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, चंद्रकांत दादा पाटील, आमचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमचे नेते गणेश बीडकर, आमचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, राजेशजी पांडे, आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेते आहेत, सगळ्यांनी विश्वास दाखवला माझ्यावरती आणि ही खूप मोठी संधी मला दिली आहे काम करण्यासाठी. महापौर पद म्हणजे फक्त सत्ता मिळवणं असं नाहीये, तर ही काम करण्याची संधी आहे, ही सेवा करण्याची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न नक्की करीन. खरं तर या सगळ्या आनंदामध्ये मला आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची खूप उणीव जाणवतीये. माझी फार मनापासून इच्छा होती की त्यांची कामाची शिस्त, त्यांची सिस्टीम, त्यांच्यासोबत मला काम करायचं होतं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. त्याबद्दल मला अत्यंत दुःख आहे. पण मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची निष्ठा आहे ती म्हणायला लागली. हे सगळं काम करत असताना मला लोकसहभाग आणि सगळ्यांचं मार्गदर्शन हवं आहे. सिस्टीम पण चालवण्यासाठी आपल्याला गव्हर्नन्स हवं आहे, स्मार्ट गव्हर्नन्स. या सगळ्याची सांगड घालून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आणि या सगळ्यामध्ये मला जेन झीची ज्या काही सूचना असतात आणि त्यांची जी कार्यपद्धती त्यांनी आता डेव्हलप केली आहे, त्या सगळ्यांना मी सोबत घेऊन काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे आणि संपूर्ण जगात जे काही पुणे शहराची प्रतिमा आहे त्याला साजेसा विकास करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. ती एक निवडणुकीची फॉर्मॅलिटी आहे, ती करावी लागते, त्यामुळे ते करतीलच. नाही नाही, त्या माझ्या सोबतच आहेत, त्या सोबत आहेत. ह्या आमचं सगळ्यांचा टीम वर्क आहे, त्या नक्कीच माझ्या कायम सोबत राहतील. याचं श्रेय भारतीय जनता पार्टीचे जे सर्व जुने कार्यकर्ते आहेत, जे सर्व जुने नेते आहेत, आमच्यासाठी वडीलधारी आहेत, त्यांना मी या सगळ्याचं श्रेय देईल. कारण आज भारतीय जनता पार्टीचा एवढा मोठा पक्ष झालाय, आज एवढा मोठा अधिकार जो भाजपला मिळतोय, हे सगळं त्यांच्या कामामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पुणे शहराचा महापौर हा पुणे शहरासाठी काम करत असतो, परंतु ह्या लेवलला आणण्यासाठी म्हणजे हे पद मला जे मिळालंय त्यासाठी सिंहगड रोड वासियांचा म्हणजे मोलाचा हात आहे, त्यांची मी आभारी आहे. भाजपनं त्यांचा युतीचा धर्म पाळलाय, पुन्हा एकदा उपमहापौर तुमच्याकडे काय भावना आहे? सर्वाला नमस्कार, जय भीम, जय शिवराय. सर्वप्रथम माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उपमहापौर पदाची संधी आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब, आदरणीय या शहराचे अध्यक्ष घाटे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा आहेत, माधुरीताई आहेत, भाजपाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहे, आमच्या रिपाईचे अध्यक्ष सोनवणे साहेब आहेत, या ठिकाणी आदरणीय बीडकर साहेब आहे, भीमाले साहेब आहे आणि भाजप रिपाईच्या सगळ्या कार्यकर्त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन की भाजपमध्ये कार्यकर्त्याला संधी मिळते. आणि मला एक आनंद आहे की माझी पत्नी उपमहापौर आणि आता त्यांच्या जागी मी उपमहापौर, हे एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पुणे महापालिकेमध्ये माझ्यामुळं होणार आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे की माझ्या पत्नीला देखील संधी
भाजपने दिली होती आणि आज मला संधी दिली. हा एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश आहे की भाजप बहुजन समाजातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्याला न्याय देतो असा एक थेट संदेश आदरणीय फडणवीस साहेबांनी दिला. त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि पुणे महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून आणि ताई आता महापौर आहेत, अत्यंत साध्या घरातून आलेले आम्ही दोघं जण आहोत आणि कुठलाही राजकीय वारसा आम्हाला नाही आहे. त्यामुळं जी संधी भाजप रिपाईन दिले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक, त्यांचं स्वागत. आणि मी मनापासून या शहरातल्या तमाम शहराच्या नागरिकांच्या विकासाबद्दल नक्की मनापासून काम करेन असं या ठिकाणी मनापासून सांगतो. ठीक आहे.